हल्ली दरे गावाचं नाव सतत वृत्तपत्रातनं आणि बातम्यातनं ऐकायला मिळतं. त्या गावात कोण राहतं, ते गाव कुणाचं आहे, याबाबतच्या बातम्या सतत येतात. आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला ते कळलं, की दरे गाव हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गाव आहे. कारण ते सतत हल्ली गावी जातात. आपल्या शेतीमध्ये काय लावायचं, पीक काय घ्यायचं, पिकावर किडी पडली का, पिकांना कोणती खतं द्यायची, याची पाहणी करण्यासाठी ते सतत शेतीवर जातात. गावकऱ्यांशी संवाद साधतात आणि भाऊबंधांच्या अडचणी समजून घेतात, गावकऱ्यांच्या अडचणी समजून घेतात आणि त्याच्यामुळे दरेगाव हे चर्चेत आलं. म्हणजे त्यांना सध्या खूप वेळ मिळतो असा त्याचा अर्थ निघतो आहे. यापूर्वी ते मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांना वेळ अजिबात मिळत होता आणि म्हणून त्यांना दरेगावी जाताच येत नव्हतं. कारण मुख्यमंत्रीपदाचा भार मोठा, संपूर्ण महाराष्ट्राचं कामकाज त्यांना बघायला लागत होतं आणि सागच वेळच मिळत नव्हता. म्हणून ती शेती-भाती त्यांना पाहता येत नव्हती. त्या अगोदरही उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये एक जबाबदार, वजनदार मंत्री म्हणून ते काम करत होते आणि तेव्हासुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यांच्यावर कामाचा बोजा होता आणि म्हणून ते दरेगावी कधीच जात नव्हते आणि आपली शेती पाहत नव्हते. पीक काय लावायचं हे त्यांना कळत नव्हतं. गावकऱ्यांशी संवाद साधता येत नव्हता. मात्र अलीकडे त्यांना जरा वेळ चांगला मिळू लागला आणि म्हणून ते दरेगावी सतत जातात. मित्रांनो, मला जे सुचलं, पटलं, वाटलं ते इथे म्हणलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.